केली नाही पक्षाचं. उदाहरणार्थ 6 पक्ष जे आहेत, जे सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असे म्हणता येईल, त्यांच्या काही उमेदवारामध्ये आता नक्कीच चलबिचल होणार आहे आणि त्यांना लिहून द्यावं लागणार आहे की आमची मागणी योग्य ओबीसी म्हणून आम्ही पाठिंबा आहे का नाही आहे. त्यांचा जर पाठिंबा नसेल तर समाज एकमुखाने त्यांना विरुद्ध राहील आणि त्यांना पाडण्यासाठी तत्पर राहील. जर आपण त्या बॉन्डवर लिहून घ्यायचं पाहिलं, जर एखादा उमेदवार निवडून येत असेल तर मग सगळेच लिहून द्यायला तयार होतील असं वाटत नाही होणार, कारण पक्षाचा प्रोटोकॉल असतो त्यांचा. पक्ष जोपर्यंत पॉलिसी ठरवत नाही तोपर्यंत त्यांना लिहून देता येत नाही. आणि दिलाही त्यांच्या पक्षाची पॉलिसी त्यांना अगोदर विश्वासात घ्यावं आणि त्यांनी पक्षाने जर त्यांना अलाउड केलं तसं की तुम्ही लिहून द्या, याचा अर्थ पक्षाची पॉलिसी मग आता तशी काही नाही. उद्या विधान भवनात ती एक मेजॉरिटी होईल की लिहून दिलेल्यांना देवा पालन करावं लागेल ना. लोकप्रतिनिधी शब्दाला किंमत आहे. लिहून दिलं म्हणजे त्याला काही फाशी होणार नाही किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टात काही त्याच्याविरुद्ध खटलं चालवता येणार नाही. कारण तो जो विधानमंडळात किंवा विधान भवनात जे बोलतो त्याच्या विरुद्ध बाहेर कोणताही खटला चालवता येत नाही आणि त्याला कोणतंही बंधन नसतं. त्यामुळे ते लिहून दिलेलं हे एक सामाजिक नैतिक बंधन आहे. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा कन्नडमधून इच्छुक आहात. कन्नडमधून असे किती जण इच्छुक आहेत आणि जरांगे पाटलांच्या पद्धतीने सांगितलं तर वापस घेतील का फॉर्म, तुम्हाला काय वाटतं? असं अर्ज तर 22 आलेले आहेत, 4-5 लोक इच्छुक आहेत आणि प्रयत्नही करतायत सर्वच लोक. आणि दादांनी सांगितलं तर 100% तरी वापस घेतील. एखाद्याने घेतला नाही तर त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि पुढील करिअरसाठी ते धोक्याचंच असतं की समाज, कारण दादांचा एकट्याचा विषय नाही हा समाजाचा ओव्हरऑल विषय आहे की ज्यामध्ये सामाजिक हित दडलेलं आहे. आणि त्या हिताच्या विरुद्ध चाललं तर मला वाटतं की सामाजिक हित दुर्लक्ष केलं होईल त्यांनी आणि त्या आयुष्यभरासाठी त्याला महागत पडू शकतं कोणत्याही उमेदवाराला. आता असं सांगण्यात आलेलं आहे की 288 मतदारसंघामध्ये जे इच्छुक आहे त्या सगळ्यांनीच अर्ज भरा. मग आता अशी कंडिशन होऊ शकते की एका मतदारसंघामधनं 100-100पर्यंत अर्ज जाऊ शकतात. आणि काय की काही वेळेस आपण असं बघतो की आपण माघारी घ्या असं जरी म्हटलं तरी बऱ्याच अंशी लोक माघारी अर्ज घेत नाहीत किंवा प्रतिष्ठेचा विषय बनून जातो. अशा सिच्युएशनमध्ये ही निवडणूक खूप साऱ्या गोंधळाने भरलेली राहील असं नाही का वाटत तुम्हाला? MPSCच्या 100 किंवा 150 जागांमध्ये मी परीक्षा द्यायचो, बरोबर. तर 150 जागासाठी 10 लाख ते 20 लाखाचे क्वांटिटी फॉर्म यायचे, बरोबर. त्यातनं आपण 1:4 रेशोने इंटरव्ह्यू प्रीला 1:10 म्हणजे एका जागेसाठी 10 पोरं, 150 जागा असेल तर 1,500 पोरं पास करायचो, बरोबर. त्यातनं चालणी व्हायची. आणि नंतर इंटरव्ह्यूला 1:4 म्हणजे 600 पोराचे इंटरव्ह्यू घ्यायचो आणि घेताना पुन्हा फायनल 150 घ्यायचो. त्यामुळे ह्यावेळेस 100 लोक फॉर्म भरत असतील तर क्वालिटी मटेरियल भेटेल. मला असं वाटतं की एकच जणाचं निवड करता येईल आणि बाकीचे ज्यांची क्वालिटी नाही आहे किंवा समाजाप्रती कटिबद्धता नाही आहे, कटिबद्धता, त्या लोकांना हे करता येईल. आणि फॉर्मची फीस जी 10,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्वसाठी 5,000 रुपये ती वापस भेटणार आहे आणि तो प्रश्नच नाही, गोंधळाला वापस घेतील लोक. मला तरी असं वाटतं की सामाजिक परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा 75 वर्षाच्या राजकारणामध्ये की जर जरांगे पाटलांनी शब्द टाकला की तुम्ही वापस घ्या फॉर्म, तर कोणाची हिंमत नाही की फॉर्म ठेवायची. जे ठेवतील त्यांची सायकोलॉजिकल कंडिशन ते जसं सांगितलंय त्यांनी आज की जो घेणार नाही असं समजू की तो पक्ष आपला विकला गेलेला आहे किंवा तो मॅनेज झाला असं समजू आपण, असं ते बोलून दाखवलं त्यांनी. आता जसं तुम्ही MPSCचं उदाहरण दिलं, त्यातली जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया आणि इथली जी निवड प्रक्रिया असणार आहे, समाजाच्या वतीने एकच उमेदवार देणार, दुसरा जर असेल तर निश्चितच तिथे मग पुन्हा एकदा युतीचा फायदा किंवा BJPचा आघाडीचा फायदा अशी समीकरणं समोर येऊ शकतात. यावर तुमचं मत काय वाटतं तुम्हाला? कोणाचा फायदा यापेक्षा सामाजिक हित काय हे जपल्या जाणार आहे. कारण काही मतदारसंघात 50, 60, 100 आहे आणि त्यांच्या बोलण्यात तुम्ही सगळ्यांनी एक ॲनालिसिस, एक दुर्लक्षित पॉईंट झालेला आहे की मी राजकीय समीकरण जुळवतोय, मला 40 दिवसाकरताच राजकारण करावं लागणार आहे. म्हणजे ते सेंटेन्स बऱ्याच लोकांनी लक्षातच घेतलेलं नाही. नंतर पुन्हा मी समाजाचा आहे, एवढे 40 दिवसच मी राजकीय समीकरण जर जुळले तर मग ते 288 पण होऊ शकतात, नाहीतर 50 बी राहील, 88 पण राहील. राजकीय समीकरण ते आजपासून जुळवतील तर तो मास्टर स्ट्रोक असणार आहे असं मला वाटतं. आता चर्चेतला जर का आपण मुद्दा उपस्थित केला तर पहिलाच प्रश्न असा होता की उमेदवार दिले तर फायदा युतीचा, उमेदवार नाही दिले तर फायदा आघाडीचा. तर हे समीकरण कुठेतरी आता सर्वसामान्य जनतेमध्ये एक नरेटिव्ह हा चाललेला आहे किंवा जातोय आणि ह्या नरेटिव्हला घेऊन प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याबद्दल काय सांगाल? आज तर स्पष्ट सांगितलं लढायचं म्हणून, त्यामुळे मला वाटतं त्या नेरेटिव्ह आता बाद झालेला आहे की बाबा हे महायुतीचा किंवा BJPचा कोणाच तरी एकाचा फायदा होणार आहे. तर दोघांचाही आता दोघांनाही उमेदवार, हे बघा यांच्याकडे 50 उमेदवाराची 100 उमेदवाराची क्वांटिटी आज तिन्ही महाविकास आघाडी किंवा महायुती
त्यांचे उमेदवार ठरायला आता त्यांना फार कसरत लागणार आहे. कारण हे कोण देणार आहे, मराठा समाज कोण देणार आहे याच्याकडे उत्सुकता लागलेली राहील. आणि ती एक मेजर स्ट्रोक असेल की यांनी आजही भूमिका जी आहे लढाईची सांगितली, परंतु आजही गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आणखीन त्यांची परेशानी वाढलेली कमी झालेली नाहीये. आणि लोकांचा डायलेमा आता संपलेला आहे. इथून जाताना लोकांनी हे कळालंय लढायचं. पण इथं जमलेल्यापैकी जे लोकांना वाटतंय की मला उमेदवारी भेटावं, मला उमेदवारी प्रत्येकाला, त्यांची निराशा झाली असं मला वाटतं. आणि बऱ्यापैकी सामाजिक मीडियाशी चळवळी हे लोक तेच असतात. त्यामुळे तो नॅरेटिव्ह तुमच्यापर्यंत तसाच येईल. ह्या मुद्द्यावरून मला तुम्हाला तुमचा वैयक्तिक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही देखील इच्छुक म्हणून अर्ज केलेला माझं होता, राजकारण त्याबद्दल काय सांगा? माझं राजकारण हा काही धंदा नव्हता किंवा राजकारणी नाही. मी चळवळी म्हणून आलेले आहे. चळवळीला जर उमेदवार द्यायचा असला मान्य असेल तर भेटेल. चळवळ म्हटली की उद्या पाडायचं आहे तर त्यासोबत आपण असलं पाहिजे, त्यात बिलकुल शंका नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की हा निर्णय योग्य झाला. आम्ही काही मंडळींकडनं ऐकलंय किंवा तुमच्याबद्दल काही रिव्ह्यूज आम्ही घेतलेले आहेत, त्यामध्ये असं लक्षात येतं की या आरक्षण चळवळीच्या दरम्यान तुम्ही खूप सारं काम केलं. मग ते नोंदी मिळवून देण्याचं प्रामुख्याने काम असेल, इतरही कामं होती, त्याबद्दल काय सांगाल? ते एक माझं समाज बांधव म्हणून कर्तव्य होतं. दुसरं की ओबीसी मधून फक्त आरक्षण भेटलं आणि मेरिट जरी सारखं येणार असेल, आता इथं बरेच लोक शिकलेले आहेत, एक बघत असेल की 10 वर्षाचं मेरिट जर बघितलं, रोपण आणि ओबीसीच्या मेरिटमध्ये फार फरक नाही. ज्या क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट आहे, क्लास 3 आणि क्लास 4ला फरक आहे. परंतु आपल्याला त्या गोष्टी करता क्वालिफाय होण्यासाठी फीसची फार अवघड परिस्थिती समाजाची. 1 एकर 2 एकरवाला 30 आणि 40 हजार रुपये वार्षिक फीस भरू शकत नाही. आणि आज 10वीच्या पोराला फीस झालेली लाख 2-2 लाख रुपये प्रायव्हेट शाळेला. आणि शासकीय शाळांची अवस्था कशी झाली, शासनच परेशान आहे. त्यामुळे यासाठी मी काम केलं की प्रामाणिकपणे ओबीसीतून जर सर्टिफिकेट मिळाले तर मुलांचं त्यांना काही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडून आणण्यासाठी आम्ही शोधत नाही बसलो. त्या जरांगे पाटील त्यासाठी नाही करत आहे. तर त्या पोरांचं भविष्य येणाऱ्या 500 पिढ्याचा जो विषय आहे, आणि कोणत्याही समाजाचं नुकसान नाही, कारण फीस ही शासनाच्या खिशातून आणि पब्लिक मनीमधून जाणार आहे. त्यामुळे मेरिट आता मला वाटतं SC आणि STचं सोडून एका प्लेइंग फील्ड ही सारखी झाली. आता ही मीडियाने तुम्ही सुद्धा जागृत करण्याची गरज आहे. आरक्षण ही नोकरीसाठी नाही आहे, नोकरीला क्वालिफाय होण्यासाठी आणि एक धंद्यासाठी आणि एक सुशिक्षित नागरिक राहण्यासाठी. आणि याच्यामध्ये देशाचा फायदा आहे की जो महाराष्ट्राचा 60% समाज आहे तो जर आज सुशिक्षित होत असेल, शिकून सवरून ओबीसीमध्ये गेल्यामुळे, तर महाराष्ट्राच्या जनतेने एकमुखाने पाठिंबा द्यावा. कारण मागच्या 10 वर्षात रिझल्ट बघा, क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट बघा, ओबीसीचं आणि मेरिटचं ओपनचं मेरिट सारखंच आहे. मग फक्त भांडण कुठं आहे तर फीसचं आहे. फीसमध्ये कोणाचं नुकसान नाही, त्याकरता आम्ही मनापासून लढलो. त्यासाठी कोणाला असं वाटलं असेल की मला अगोदर बऱ्याच लोकांनी सांगितलं की जेव्हा ऑगस्टमध्ये हे झालं, सप्टेंबरमध्ये उपोषण सुरू झाले, आम्ही बसायला लागलो की अरे राजकारण करायचं असेल तर करायचं नाही. म्हटलं माझं तसंच काही नाही, मला काय करायचं ते निश्चित नाही आहे. मला मुद्दा योग्य वाटतं की ओबीसीतून आरक्षणच मिळालं पाहिजे. आणि त्यातनं जे आत्ता फायदे बोललो ते. बरं, आता तुम्ही जे फायदे बोललात त्याच मुद्द्याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे की जसं EWS नाकारलं गेलं, त्याचा रिझल्ट किंवा त्याचे जे काही रिझल्ट समोर आले, त्यातनं असं सांगितलं गेलं की या सगळ्या आरक्षणाचा मराठा समाजाने फायदा न घेतल्यामुळे इतर समाजाला त्याचा फायदा आला. प्रामुख्याने मुस्लिम समाजाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला. मग इथे आपण मागे पडतोय असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघा, EWS मध्ये महाराष्ट्रापुरतं केंद्रामध्ये EWS लागू आहे आज सर्व समाजाला जे रिझर्व्ह कॅटेगरीत नाहीये. तर ज्यांना केंद्रामध्ये आरक्षण नाही त्यांना EWS लागू आहे. राज्यात ज्यांना लागू नाही, मी सांगतोय त्याच मुद्द्यावर होते. बीड मधली न्यूज होती ती पेपरला की मुस्लिम घुसले आणि मराठे बाहेर पडले. बरोबर, तुम्हाला त्याच विचारायचं आहे. तेच मुद्दा सांगतोय. मुस्लिमनी ही समाजाचा घटक आहे, त्यांनाही अपलिफ्टमेंट समाजाच्या वर दर्जाचे येणं जरुरी आहे. आणि हे 10% आरक्षण जे भेटलं आम्ही मागितलंच नव्हतं, आम्हाला बळजबरी लादलं गेलं. तर सरकारने आम्हाला EWS म्हणून बाहेर काढलंय. कारण त्यांना ज्या कम्युनिटी घ्यायच्या होत्या मध्ये, कारण मुस्लिमचं फक्त एकच जिल्ह्यापुरतं उदाहरण, बाकीच्या जिल्ह्यात मेरिट लिस्ट बघा EWS मध्ये कोणाला फायदा झालेला आहे. तर आम्हाला जाणून बुजून EWS म्हणून बाहेर फेकलेलं आहे. आणि हे आरक्षण 2014च्या पोरांचं आजही प्रमोशन झालेलं नाही माझ्या बॅचमेटचं. का नाही झालेलं 2013च्या पोरांचं? कारण त्यांना आरक्षण वेळोवेळी कायद्याच्या कचाट्यात अडकतं, ते रद्द होतं. नंतर बिंदू नामावली त्याला प्रमोशन भेटत नाही. त्यामुळे EWS म्हणून आम्हाला जाणून बुजून बाहेर फेकलेलं आहे, आम्ही बाहेर निघलेलो नाही. ओके, आपल्यासोबत अजूनही बरेच जण आहेत. काय सांगाल बाबा, कुठून आला आहात? जय जिजाऊ जय शिवराय. मी कन्नड तालुक्यातून आलेलो आहे. आणि आजचा जो निर्णय घेतलेला आहे दादांना, हा खूप विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि इथून पुढे उद्या दादा ज्यांना बी म्हणजे कॅन्डिडेट ठरवतील तर दादा सांगतील त्यांना आपण मतदान करू. आणि आमच्या कन्नडच्या वतीनं आम्ही डॉक्टर साहेबांना जर तिकीट दिलं तर अजून चांगलं होईल. त्यांचं म्हणजे काम खूप उत्कृष्ट आहे. सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तर एवढंच मला सांगायचं आहे. नक्की तुमच्या मतदारसंघाची काय परिस्थिती, डॉक्टर साहेब विकास करू शकतात?
आमच्या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वाईट. याच्या अगोदरचे जेवढे बी पक्षाचे नेते होते त्यांनी फक्त जनतेला लुटलं, बदलून बदलून सत्ता भोगली आणि जनतेसाठी काही महत्त्वाचं काम केलं नाही. त्यांना तेवढं वेळच नाही, कारण त्यांनी काय केलं, ते हप्ते जमा करणं, भ्रष्टाचार करणं, त्यातून प्रॉपर्टी जमा करणं आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट करण्यामध्ये त्यांचा वेळ गेला. जनतेसाठी ते काही करू शकले नाही. आता आम्हाला दादाच्या म्हणजे दादाच्या हिशोबानं दादा जे बी उमेदवार देतील, दादाचे मनोजदादा सगळे उमेदवार म्हणजे चळवळीतले प्रामाणिक कार्य जनतेसाठी काम करणारे राहतील. म्हणून आम्हाला आता असा विश्वास वाटतो इथून पुढे याच्यामध्ये निश्चित बदल होईल. नक्कीच. काय सांगाल बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, कोणाच्या नावाची चर्चा आहे? आज मतदारसंघाचा जर विषय घेतला, कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत खूप सारे आमदार झाले, घराणेशाही त्या ठिकाणी आमच्या तालुक्याने काही वेळेला चालवली. पण सगळ्याचा ओव्हरऑल या ठिकाणी आत्ताचा सारांश बघता की कन्नड तालुका अजून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आणि मागच्या ज्या 5 वर्षामध्ये जे काही राजकारणी पुढारी आहे किंवा जे काही राजकीय पक्ष आहे त्यांच्याविषयी सर्वसामान्य मतदार असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांच्या मनामध्ये एक निराशा तयार झालेली आहे. कारण की कुठला पक्ष कधी फुटेल आणि कोणासोबत जाईल हा विश्वास या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही. आणि त्याचाच या ठिकाणी असा तालुक्यामध्ये हे दिसतोय की प्रत्येक मतदार हा जो काही नवीन उमेदवार असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांची जी काही चळवळ आहे त्यांच्या रूपाने एक नवीन आशा मतदारामध्ये या ठिकाणी पल्लवी झालेल्या आहे. आणि या तालुक्यामध्ये उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि संसदीय कामकाजाचा अनुभव असलेले, त्या ठिकाणी 9 वर्ष नोकरी करून संपूर्ण राज्यभरातील मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी कारभार पाहिलेले आपले डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे की ह्या वेळेला दादांनी जर त्यांना जबाबदारी दिली तर ते त्या ठिकाणी त्यांच्या जे काही अनुभव आहे, जे काही त्यांचा शासकीय नोकरीचा अनुभव आहे त्याच्या जोरावर, त्याच्या कौशल्यावर आपल्या तालुक्यामध्ये योग्य पद्धतीनं निधी आणून आणि जो काही भ्रष्टाचार या ठिकाणी बोकळलेला आहे तो भ्रष्टाचार या ठिकाणी थांबवतील आणि मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये कन्नड तालुका हा सुजलम सुफलम करतील, अशा आशा या ठिकाणी लोकांच्या पल्लवीत झालेल्या आहे. अशोक पवार यांचंच नाव किंवा अशोक पवार यांनाच उमेदवारी का मिळावी, त्यांची काय काम आहे, काय वाटतं सांगा? कारण या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्ता जर बघितलं तर एकूण 22 उमेदवारी अर्ज हे कन्नड तालुक्यातून आलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर अशोक पवार साहेब यांचंच नाव का घ्यावं, तर आंदोलनाची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला फक्त मराठा आरक्षण 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं हाच एक मुद्दा त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी कुठलाही राजकीय निवडणुकीचा मुद्दा नव्हता. पण अशा वेळेला जे काही साखळी उपोषणं सुरुवातीला सुरू झाले त्या साखळी उपोषणामध्ये पहिल्या दिवसापासून डॉक्टर अशोक पवार साहेब हे त्या आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय झाले आणि ज्या ज्या वेळेला रास्ता रोको असेल, साखळी उपोषण असेल, आमरण उपोषण असतील किंवा उपोषणाला भेटी द्यायचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल झाले अशा ठिकाणी त्यांना मदत करणं असेल, या सर्व गोष्टीला फक्त त्यावेळेला डॉक्टर अशोक पवार साहेब होते. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हा लढा पुढे आला, शिंदे समिती गठीत झाली आणि शिंदे समिती गठीत झाल्यानंतर नोंदी शोधण्यास सुरुवात झाली. पण कन्नड तालुक्यामध्ये 3 महिने होऊन सुद्धा बऱ्याचशा त्या ठिकाणी नोंदी ह्या दडवल्या गेल्या आणि सर्वसामान्य जे काही लाभार्थी मराठा समाजातील बांधव होते यांच्यापर्यंत त्या नोंदी पोहोचल्या नव्हत्या. तर मग अशा वेळेला सन्माननीय डॉक्टर साहेब यांनी कन्नड तालुक्यातील सर्व मराठा सेवकांच्या सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि त्या लढ्याला यश मिळालं. आज कन्नड तालुक्यामध्ये पोर्टलला 1449 नोंदी या अपलोड करून घेतल्या, वेळोवेळी आंदोलन करून त्या अपलोड करून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही गावागावात जाऊन त्या लोकांना सांगितलं की तुमची नोंद त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. एकूण तालुक्यात कुठलाही राजकीय विषय नसताना 3 वेळा आम्ही तालुक्यामध्ये जनसंवाद दौरे काढले. त्याच्यामध्ये वंशावळ जनजागृती असेल, कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीनं काढायचे, वंशावळ कशी तयार करायची, सर्वात पहिले दौरा केला तर त्याचा विषय होता की मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन, यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गावागावात फिरलो. घराघरापर्यंत डॉक्टर अशोक पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण कन्नड तालुक्यातील गावात फिरलो.
त्यानंतर ज्या वेळेला कुणबी नोंदी शोधल्या आणि कुणबी नोंदी आम्ही आंदोलन करून त्या ठिकाणी अपलोड करून घेतल्या, त्यानंतर सुद्धा प्रश्न उद्भवला, कुणबी नोंदी शोधून सुद्धा प्रमाणपत्र काढण्याची जी प्रक्रिया आहे ती फार संत गतीनं होती. त्यामागचे आम्ही काही मिटिंगा, कॉर्नर बैठका घेऊन त्यामागचे रिव्ह्यू घेतले. त्यानंतर असं लक्षात आलं की सर्वसामान्य जे मराठा बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत. त्यांना माहिती नाही अर्ज कुठं करावा, वंशावळ कशी तयार करावी, ती वंशावळ कुठं प्रमाणित करावी, या गोष्टीचं ज्ञान त्यांच्यापर्यंत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रासाठी त्या ठिकाणी अप्लाय करणं हे फार कमी प्रमाणात होतं. म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर अशोक पवार सरांनी तालुक्यातील मराठा सेवकांची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यामध्ये वंशावळ समिती, वंशावळ काय आणि कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे यासाठी जनजागृती करण्यासाठी तालुकाभर त्या ठिकाणी आपण एक दौरा काढला आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 हजार कुणबी प्रमाणपत्र आपण आत्तापर्यंत कन्नड तालुक्यातील मराठा बांधवांना मिळून दिले. आणि मग ज्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या तोंडातून अकसूक डॉक्टर अशोक पवार साहेबांचं नाव निघणं हे म्हणजे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण त्यांचं नाव का समोर येतंय हे आपण त्याचं मूळ कारण हे आहे, कारण त्यांनी कुठलाही हेतू न ठेवता भरपूर कामं सांगितले. काय वाटतं उमेदवारी मिळेल का त्यांना? आज तर या ठिकाणी दादांचा आतापर्यंतचा जो काही ओव्हरऑल विचार केला असता, दादांना चळवळ या ठिकाणी जिवंत ठेवायची आहे आणि चळवळीसाठी ज्यांनी प्रामाणिकपणे निस्वार्थ काम केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून दादा जो काही आदेश देतील, दादांनी सांगितलं तालुका दौरा काढा, तालुका दौरे निघाले. दादांनी ज्यावेळेस जिल्हा दौऱ्याचा सुद्धा आदेश दिला, 13 जुलैसाठी ज्यावेळेला दादांनी जिल्हा दौऱ्याचा आदेश दिला त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व दादाच्या आदेशाचं पालन करून पूर्ण जिल्हा दौरा काढला. आणि दादाही जाणून आहेत की कोण समाजासाठी चांगलं काम करतंय आणि समाजाचा कुठलाही हेतू न ठेवता, समाजाकडून कुठलीही आशा न ठेवता प्रामाणिकपणे आत्तापर्यंत कोण काम करतंय आणि अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लढवण्यासाठी कोण घुसखोरी करतंय या सगळ्या गोष्टी दादा जाणून आहेत. आणि शेवटी दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आमचा कन्नड तालुका सर्व एकमत असेल आणि दादाच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण कन्नड तालुका या ठिकाणी उभा असेल. नक्कीच. हां ठीक आहे. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? समोर येतो. कन्नडमधून आलेलो आहे. तर दादांनी उमेदवारी दिली तर कन्नडमधून उमेदवारी जाहीर करावी. कोण आहे बरं इच्छुक उमेदवार किंवा कोणाचं नाव चर्चेत आहे? डॉक्टर पवार साहेब, त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र बरेच काढून दिलेले. जशी दादांनी चालू केली तशी पवार साहेबांनी खाली चळवळ केली. अच्छा. तर आमच्या गावातून मुसापूरमधून 50 सर्टिफिकेट निघलेले.